नमस्कार, मी मनाली. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आपण पाहताय दिवसभरातल्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करणार आहोत संजय राऊत यांच्या बातमीनं, कारण संजय राऊत यांनी अमित शहांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर त्यांनी म्हटलेले आहे, आम्हीही म्हणत होतो शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. बंद दाराआड ठरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसल्यानं त्या चव्हाट्यावर आल्या आहेत, असं राऊत यांनी शहांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. नुकतीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे, बंद दाराआड जे ठरलं होतं ते अमित शहा यांनी पंतप्रधानांना सांगायला हवं होतं. ज्या खोलीत चर्चा झाली ती सामान्य खोली नव्हती. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसंच पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही दरी निर्माण करता असा आरोपही त्यांनी केलेला आहे. आम्ही प्राण देऊ पण घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांना सुद्धा संपवू असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही जर प्रधानमंत्री व्यासपीठावरती बोलतायत, महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी आहे, अशा वेळेला आम्ही उभं राहायचं आणि सांगायचं की नरेंद्र मोदीजी असं ठरलेलं नाही आहे, ते असं ठरलं. ह्याच्यामध्ये पंतप्रधानांचा अपमान झाला असता. भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मान अपमानाची पर्वा नसली तरी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून, नरेंद्र मोदी म्हणून, बाळासाहेब ठाकरेंपासून आमच्यापर्यंत प्रत्येकानं, सामान्य शिवसैनिकानं नरेंद्र मोदीचा आदर कायम केला. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जेवढा करतो त्याच्यापेक्षा जास्त आदर आम्ही मोदी साहेबांचा करतो आहे. म्हणून आम्ही त्यावेळेला हस्तक्षेप केला नाही. बहुतेक मला असं वाटतं उद्धव ठाकरे माननीय आणि अमित शहाजी या दोघांची बंद दाराआड जी चर्चा झाली, त्या चर्चेत ज्या गोष्टी ठरल्या त्या योग्य वेळी श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या नसाव्यात. त्यातून हा गोंधळ झाला. अमित शहाजी हे आमच्यासाठी कायम प्रिय आहे, आदरणीय आहे. पण कोणीतरी नरेंद्र मोदीजी आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे. नरेंद्र मोदीपर्यंत सत्य गेलेलं नाही. त्याच्यातून हा वाद निर्माण करून बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातले जे भावनिक नातं होतं, जे संबंध होते, उद्धव ठाकरेंपर्यंत वारंवार नरेंद्रभाईंनी मुंबईत आले असतील तेव्हा उद्धवजींचा उल्लेख भाऊ असा केला. हे नातं आजचं नाही. हे नातं ते पंतप्रधान झाले म्हणून नाही, हे लक्षात घ्या. हे नातं आहे. हे कोणाला तरी बघवत नाही. त्यातून या गोष्टी होत आहेत का अशी भीती आम्हाला वाटते. ज्या बंद खोलीचा उच्चार आपण करत आहे ती बंद खोली बाळासाहेब ठाकरेंची खोली आहे. तिथे बाळासाहेब वावरले. तिथे ज्या खोलीत बसून बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा संदेश दिला, राष्ट्रभक्तीचा संदेश दिला, नरेंद्र मोदींपासून भल्या भल्यांना आशीर्वाद दिले आम्हाला सगळ्यांना, ती बंद खोली आहे. त्या खोलीमध्ये चर्चा झाली आहे. आमच्यासाठी ही चर्चा मंदिरात झालेली लक्षात घ्या, खोलीत नाही. तुमच्यासाठी खोली, आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिरातल्या चर्चेला जर तुम्ही कोणी नाकारत असाल तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा है. अगर हमने जो रास्ता आप स्वीकार कर रहे हैं तो उसके आड़ में कोई आएगा तो हमने कहा है, हमको डरा धमकाने की कोशिश मत करिए. ये महाराष्ट्र है और ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज से लेकर बाळासाहेब ठाकरे तक महाराष्ट्र ही रहा, महाराष्ट्र रहेगा. डरा धमकाने का हमारे पर कोई परिणाम नहीं होगा. हम मरेंगे, हम मिटेंगे, लेकिन जो डराएगा धमकाएगा उसको भी मिटेगा.